मुंबईतल्या कुर्ला परिसरात आज पहाटे भीषण अपघात झालाय। कुर्ला ब्रिजवर सकाळी 6च्या सुमारास बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार पावसामुळे रस्त्यावर तेल सांडलेलं होतं आणि त्यामुळे बस चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि बस समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला धडकली। या धडकेनंतर ट्रक ब्रिजवरच पलटी झालाय। अपघातानंतर ब्रिजची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। तर घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, हा अपघात नेमका कसा झालेला आहे आणि अपघातस्थळी नेमकं काय चित्र आहे? माधवीन, आता मी या घटनास्थळावरतीच आहे। सध्या बघू शकतो कशा प्रकारे हा जो ट्रक आहे हा पलटी झाला आहे। हा जो ट्रक होता हा या बाजूने सरळ येत होता, पण दुसऱ्या रस्त्यावरती सकाळच्या सुमारास पाऊस पडला, त्यामुळे कुठेतरी तेल देखील थोडं सांडलं होतं आणि ही जी प्रायव्हेट बस आहे ही या समोरच्या रस्त्यावरून येत होती आणि त्याचा कुठेतरी टोल गेला आणि तो जो बस होती ही थेट या ट्रकवर येऊन आदळली। त्यामुळे संपूर्णपणे आपण बघू शकतो कशा प्रकारे ही बस आणि या ट्रकची धडक झाली आहे। त्यामुळे हा ट्रक आहे हा या रस्त्यावरती आडवा पडला आहे। त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, पण पोलीस यंत्रणेकडून संपूर्णपणे लवकरच या घटनास्थळी येता संपूर्णपणे वाहतूक कोंडी ही कशा प्रकारे सुरळीत होईल हे बघण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचसोबत आता थोड्या वेळाने जेसीबीच्या साहाय्याने हा संपूर्णपणे जो ट्रक पलटी झाला आहे तो उचलण्याचं काम देखील करण्यात येणार आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणावरती सध्या या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि संपूर्णपणे ही घटनेचा आढावा घेत आहेत। त्याचसोबत आता थोड्याने या ठिकाणी पंचनामे होतील। या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही का कोणालाही दुखापत झाली नाही अशी देखील प्राथमिक माहिती सध्या समोर येते। माधवी, ईशान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।